हरे कृष्णा. तर आज आपण घेऊया संघाचा लाभ. संघाचं महत्त्व आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये थोडक्यात ABCD आपल्याला कल्पना असेलच की भक्तांचा संघ या गोष्टी पाहिल्या आपण. आठवतं ABCD? हरिदास, हरिकथा, हरिनाम, हरिप्रसाद आणि हरिभक्त. हे जे हरिप्रसाद आणि हरिनाम, हरिकथा, हरिदास ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे आपण पाहिलं. त्यामुळे सत्संग, अध्ययन, नामजप आणि प्रसादम. जसा संघ तसा रंग म्हणतो आपण. अध्ययन सुद्धा आवश्यक. ग्रंथ हेच गुरु जे आपल्याला मार्गदर्शित करतात. त्याचं वितरण आपण केलेलं आहे. आणि नामजप, हरिनाम, हरिनाम हे सार आहे. ते सर्व याचं सार आहेत. आणि प्रसादम, प्रसादे सर्व दुःखानाम, या गोष्टी पाहिल्या. त्यामध्ये 64 अंगापैकी 5 अंग महत्वाचे आपण पाहिले. कोणते आहेत ते मग? हे जे 5 अंग आहेत: भक्ताचा संघ, भागवत श्रवण, नाम संकीर्तन, विग्रह सेवा आणि धामवास. हे जे 5 अंग चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितले आहेत, महत्वाचे आहेत. त्यामध्ये मग साधू संघ, नाम कीर्तन, भागवत श्रवण, मथुरावास रे मूर्तीना, श्रद्धाय सेवन, सकल साधना श्रेष्ठ, येई पंच अंग, कृष्ण प्रेम जन्माये, येई पंचर अल्पसंग. या 5 ज्यांना अल्प जरी संघ लाभतो त्यांना काय होतं? कृष्ण प्रेम जन्माये, कृष्ण प्रेम प्राप्त होतं, जन्म घेतं. हळूहळू आपल्याला त्या मार्गाला आपण जातो. भक्ताचा संघ, ग्रंथ वाचन, नाम संकीर्तन आणि प्रसाद वगैरे हे पाहिलं आपण. आणि हळूहळू आपण एक एक पायरी वर जातो. श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. आणि मग यामध्ये सुद्धा आपण चर्चा पाहिली. श्रेयमध्ये कोण श्रेय? जीवेर होय सार, कृष्ण भक्त संघ विना श्रेय नाही आर. सर्वात महत्वाचं श्रेष्ठ काय आहेत? कृष्ण भक्त संघ. आपण ते ऑनलाईन असो ऑफलाईन असो. मग साधूची व्याख्या पाहिली आपण. साधू कोण आहे? साधू जो साधना करतो. आज पाहूया आपण. तुलयाम लवे नापी न स्वर्गम न पुनर्भवम, भगवत संगी संघस्य मर्त्यानाम किम उताशिष. की त्या संघाचा आपण एक लवे नापी, थोडासा लव मात्र जरी संघ घेतला आपण तर काय होतो की आपल्याला पुनर्भाव म्हणजे स्वर्गापेक्षाही मौल्यवान, सोन्याच्या खाणीपेक्षाही मूल्यवान काय? भगवत संगी संघस्य. की जो व्यक्ती आहे त्याला ते उताशिष, त्याचा उद्धार करतात, त्याला वाचवतं. आणि यासाठी मग संदर्भ आपण पाहिला आहे. भगवद्गीता 7वा अध्याय 1ला श्लोक. तो आपण आज चर्चा करू. मग माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा की आपण सोबतच म्हणूया. मय्यासक्त मना पार्थ, योगम युंजन मदाश्रय, असंशयम समग्रम मा, यथा ज्ञास्यसि तच्छृणु. यामध्ये स्पष्ट म्हटलंय बघा. 7वा अध्याय 1ला श्लोक. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. तर ऐकणं हे महत्वाचं आहे. भक्ताच्या संघामध्ये आपण काय करतो, काय केलं पाहिजे सुद्धा महत्वाचं आहे. जसं आपण 10व्या अध्यायाचं आहे ना, त्यामध्ये 8, 9, 10, 11 चतुश्लोक गीतेमध्ये पाहिलं आपण की भक्तांचा संघ म्हणजे आपण भक्ताच्या संघामध्ये काय करतो आपण? मग मत चित्त मत गत प्राण बोधयंत परस्परम. की एकमेकांबद्दल चर्चा करणं आवश्यक आहे. चर्चा करून नंतर आपण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच्या रमंतीच्या. आणि एकमेकांची आपण चर्चा करतो, कथा करतो. ते मग त्यामुळे होतं काय? मग फायदा काय त्याचा? मग फायदा हाच आहे की आपण मग बोधयंत एक चर्चा करून परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच्या रमंतीच्या. त्याने आपण काय दोन्ही जण आहे म्हणजेच भक्त जे आहेत दोघं त्याचा आस्वाद घेतात. आता आपण इथे या श्लोकात सुद्धा मय्यासक्त म्हणजे भगवंतावर आसक्त होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? मय्यासक्त मनापार्थम योगम युंजन मदाश्रय. तर आपण भगवंतांच्या भक्तांचा संघ आपण घेतो म्हणजे आश्रय, भगवंताचा आश्रय घेण्यासाठी, आसक्त होण्यासाठी आश्रय आवश्यक आहे. आणि आश्रय घेण्यासाठी असंशयम, मनामध्ये शंका नको. मनात शंका नसेल तर आपण काय करतो मग? तर यथा ज्ञास्यसि तच्छृणु.
आपण श्रवण करतो. श्रवण करणं आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी भगवंतांनी स्पेशल विशेष करून जो शब्द वापरला आहे तत् शृणू. तर तत् शृणूचा अर्थ काय आहे की आपण ऐक. आता तू ऐक म्हणजे जेवढे 6वा अध्याय 47वा श्लोक त्या सार दिलेले आहे. हे माझं मत आहे. भगवंत म्हणतात की काय भगवंत माझं मत आहे. मग काय मत आहे भगवंतांचं बघा. भगवंताचं एकच मत आहे. 6वा अध्याय 47वा श्लोक. योगिनाम अपि सर्वेषाम मत गते अंतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समयुक्त तम मत. आणि माझं मत आहे सर्व योगींमध्ये श्रेष्ठ आहे. कोण योगी तो श्रेष्ठ आहे. मग जो माझं ऐकतो. मग आता तरी तू माझं ऐक. याच्या आधी ऐकलं नसेल पण यापुढे तरी ऐक. म्हणजे भक्तांच्या संघामध्ये आपण काय करतो. मग 10वा अध्याय 9वा श्लोक. बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच्या रमंतीच्या. की आपण एकमेकांमध्ये विषयी भगवंतांबद्दल चर्चा केली पाहिजे. एकमेकांचा पासून बोध घेतला पाहिजे आणि भगवंता सेवेमध्ये आपण समर्पित रममाण असलं पाहिजे. तर याने काय होतं मग दोघं जण अत्याधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. तुष्यंतीच्या रमंतीच्या. आपला आजचा मुख्य विषय होता की भक्त संघामध्ये आपण श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आता हे ऐकल्याने काय होतं, याच्या काही पायऱ्या आहेत का. मग कशामुळे ऐकल्याने लाभ काय होतो. संघाचा लाभ काय आहे की आपण चर्चा करतो. आणि चर्चा करणं म्हणजेच ऐकणं, श्रवण. आणि श्रवण केल्याने काय होतं मग भगवंतावर आसक्त. 3 गोष्टी आहेत. आसक्त होतो आपण, भगवंतांचा आश्रय घेतो आणि संशय, मनातले सगळे संशय दूर होतात. हे कशामुळे केवळ तत् शृणू आपण ऐकलं तर. अजून काय होतं फायदा कायचा मग. याचा फायदा अशा प्रकारे आहे. ह्या पायऱ्या आहेत. किंवा ऐकलं तर आपण समजून घेतो, समजलं तर आपण पालन करतो, पालन केलं तर काहीतरी परिवर्तन होतं आणि परिवर्तन झालं म्हणजेच प्रगती दिसते आणि प्रगतीनंतर शेवटी प्रेम प्राप्त होते. हे 6 पायऱ्या आपण आजच्या या कथेत पाहूया. तर काय काय गोष्टी आहेत भगवंतांनी स्वतः सांगितलं आहे. तर आधी बऱ्याचदा म्हणतो आपण ऐकत नाही. कोण ऐकत नाही. म्हणजे फक्त ऐकणं म्हणजे याचा अर्थ बहिरा आहे का व्यक्ती नाही. तर ऐकणं म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो ना माझा मुलगा ऐकत नाही, माझी मुलगी ऐकत नाही, हे माताजी ऐकत नाही, हे प्रभूजी ऐकत नाही. म्हणजे ऐकलं नाही, त्याला समजलं नसेल किंवा आपण समजावून सांगितलं नसेल. म्हणजे ऐकण्यामध्ये समजणं महत्वाचं आहे. समजण्यामध्ये आपण भगवंताने जसं अर्जुनाला समजावून सांगितलं भगवद्गीता एक उदाहरणासहित की माझ्यावर आसक्त व्हायचं असेल, माझा आश्रय घ्यायचा असेल, मनातल्या संशय दूर करायचा असेल तर काय करावं लागेल. तत् शृणू. देवाने दिले 2च कान, नाही ऐकले शास्त्रांचे पान. म्हणतो ना आपण चंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. बघा 2 कान दिले. का दिले. फक्त ते कानामध्ये डुलं घालायचेत किंवा कर्णफुलं घालायचेत की त्यामध्ये इयरफोन ऐकून ठेवायचा, ते चष्मा लावायचा, त्यासाठी कान दिले नाहीये. किंवा एकमेकाचे कान ओढायचे. कान आपल्याला दिले भगवंत श्रवण करण्यासाठी. आणि अर्जुनाला भगवंत तेच सांगतात तत् शृणू. म्हणजे अर्जुन आतापर्यंत ऐकत होता का. ऐकत होता अर्जुन, पण भगवंत म्हणे नाही, याच्या पुढे ज्या गोष्टी आहेत आता त्या गंभीर आहेत. त्याचं नाव काय मग भगवत ज्ञान. त्याचं नाव काय मग भगवत ज्ञान. म्हणजे पुढचं आता भगवत ज्ञान सुरू होतील. पहिले 6 अध्याय झालेले आहेत. आता पुढचे जे 6 अध्याय आहेत तो मधला गाभा आहे. तो गंभीरतेने ऐकणं आवश्यक आहे. तसं बरं आपण सांगतो ना घरच्या एखाद्या मुलांना, बेटा त्या गोष्टी घेऊन ये, ऐक बरं, ऐकलं का, अहो ऐकलं का. ना घरच्यांना सुद्धा ताकीद असते. 2-3 वेळा सांगतात माताजी वगैरे प्रभूजींना, ऐकलं का ते घेऊन या. आणि आपण महत्वाचं असेल तर ऐकतो, नाही तर ऐकत नाही. पुन्हा फोन करून सांगितलं जातं येताना घेऊन या बरं. तसंच पुन्हा पुन्हा आपण ऐकणं आवश्यक आहे एखादी गोष्ट. आणि त्यासाठीच आपला जो हरे कृष्ण मंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. यामध्ये सुद्धा फक्त 3च शब्द आहेत, हरे कृष्ण आणि राम. पण ते कसं आहेत पुन्हा पुन्हा सांगितलं गेलंय यासाठीच की त्यांना माहिती कमीत कमी एक शब्द हरे शब्द कानात जाईल, कृष्ण तरी जाईल,
राम तरी कानात जाईल आपल्या. म्हणून अशा प्रकारे यामध्ये हरे शब्द पण आहेत, कृष्ण पण आणि राम 3 शब्द आहेत. तर आपण पुन्हा पुन्हा सांगणं आवश्यक असतं. म्हणून मी पुन्हा पुन्हा काही गोष्टी रिपीट करत असतो. आपण ऐकणं फार महत्वाचं आहे. मग आपण कशा ना कशा प्रकारे ऑनलाईन ऐका, ऑफलाईन ऐका, पण जरूर ऐका. कारण ऐकल्याने काय होईल मग? हे पहिली पायरी तर ऐकणं आहे. भगवंत अर्जुनाला म्हटले ऐक. भगवंताला आसक्त होण्यासाठी, आश्रय घेण्यासाठी, संशय दूर होण्यासाठी ऐकणं सर्वात महत्वाचं आहे. नाहीतर मनामध्ये शंका राहतात. मग असं का, तसं का, पण का, असंच का, प्रणाम काय करायचा, मग तुम्ही लोक भगवंतांना असंच प्रणाम काय करता आडवा, तुम्ही लोक टकलं काय करतात, हे असंच वैराग्य का बोलतात, भगवंतांना भोग का दाखवायचं, देव का खातो का, देवाचं नाव घ्यायची गरज काय, नाव जप करण्याची गरज काय माळेवरती, आमचं 24 तास चालू असतं. आमच्या मुखासारखं नाम आहे, आमच्या हृदयातच नाम आहे, भगवंत आहेत. असं पण काही असतात बहादर लोक वगैरे. माळेवर जप करणं आवश्यक आहे. कारण चैतन्य महाप्रभू स्वतः केलेलं आहे. कर जाप्य करम परनामधरम. चैतन्य महाप्रभू स्वतः म्हणतात, त्यांनी सुद्धा गायलेलं की स्वतः नाम जप करणं. संख्यापूर्वक नामगान सदा रुची. तर आपले गोस्वामी सुद्धा माळेवर जप करायचे, म्हणून माळेवर जप करणं विशेष महत्वाचं आहे. आणि भगवंताबद्दल ऐकणं पण, दररोज ते नाम ऐका, भगवंतासंबंधी ऐकणं आवश्यक आहे. कारण ऐकलं तर आपल्याला हळूहळू समजणं आवश्यक आहे. पहिली पायरी काय? ऐकणं. दुसरी ऐकून घेतल्यानंतर मग समजणं. ऐकणं, समजणं. आणि समजण्यामध्ये पण फरक आहे. जसं आपण ऐकलं की विष्ठेला स्पर्श करणं योग्य नाही. आता असं आपण म्हटलं, हो असं आहे का, ठीक आहे, आंघोळ करायची किंवा मग स्वतःचं आचमन करून घ्यायचं, आपण शुद्ध पवित्र स्वतःला बनवायचं. मग आता गायीचे विष्ठा म्हणजे शेण, पण शेण हे पवित्र आहे. आता फक्त ऐकलं आपण विष्ठेला, आपण नंतर शेणाने पाहिलं, कधी शेणाने भगवंतांना अभिषेक करताना लावलं जातं, कधी कधी शेण. गोमूत्र त्याने अभिषेक केला जातो, आपण ते गोमूत्र पितो. तसं पाहिलं मूत्र हे त्याज्य असतं, पण गोमूत्र हे पवित्र आहे. समजून घ्यायला पाहिजे. फक्त ऐकणं महत्वाचं नाही, ऐकून घेतल्यावर समजून घेतलं पाहिजे. कुठलंही कार्य समजून उमजून घेतलं पाहिजे. नाही तर बऱ्याचदा लोक ऐकतच नाही. त्यांना एखादी गोष्ट सांगितली, हो 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 हो, आणि पुन्हा मग काय झालं, काय सांगितलं, काय बोललं, असं करतात. आणि सुधारणा होत नाही. मग बघा, सुधारणा येत नाही. का सुधारणा होत नाही आपल्यामध्ये? ऐकूनच घ्यायला तयार नाही लोक. हे प्रत्येकाचं बघतो आपण, स्वभाव असतो हा लोकांचा. त्यांना ऐकूनच नाही. आपण बोलायला तयार आहेत, उठलं की सुटलं. तसं बऱ्याचदा म्हणतो आपण, लोक बोलायला काही बोलतात आणि बसतो आपण. राजकारणामध्ये विशेष करून केवढे प्रवचन लोक बोलतात, हे बोलतात, पण ते त्याचं पुढची गोष्ट आहे, ते पुढच्या गोष्टी करतच नाही, समजून घेत नाही. जनता पण ऐकत नाही व्यवस्थित, आहे ना. हो हो, त्यांना चला आला, मला वर्षात एकदा प्रणाम केला, बस झालं. तसं नाही, समजून घ्यायला पाहिजे. तर खरंच हा व्यक्ती करतो का नाही, काय करतो आहे, ते समजणं फार महत्वाचं आहे. आणि समजण्यासाठी मग पुन्हा पुन्हा प्रश्नोत्तर, चर्चा, प्रश्नोत्तर करणं सुद्धा महत्वाचं आहे. प्रश्न केले म्हणजेच त्यांना काहीतरी समजतं आहे किंवा त्याच्या मनात विचार चालू आहे. पण प्रश्नासाठी पण कोणते प्रश्न करायचे? गणपत क्वेश्चन. तर कोणी काही प्रश्न विचारतंय ना. जसं काल एका भक्ताला मी उत्तर दिलं फोनवर, मी जेव्हा गाडीवर जात होता असतानाच उत्तर दिलं. ते म्हणे, प्रभूजी 14 वर्षच वनवास का झाला? पण 14 वर्ष आता भगवंताला, आता 12 वर्ष म्हणजे एक तप असतं, 14 लोक आहे, 14 रत्न पण, असं काही गोष्टी असतात. तर त्याला 14 असं काही विशिष्ट तसं नाही. मग त्यांना सांगितलं, काही प्रश्नांना उत्तर द्यायचं नसतं, फक्त ऐकून घ्यायचे असतात. जसं कपाळावर केस का नाही, तळ हातावर केस का नाही, स्त्रियांना मिशी का नाही, समुद्रावर झाकण का नाही, आकाशाला खांब का नाही, वाघ शाकाहारी का नाही, गाय मांसाहारी का नाही, याला उत्तर नाही. ते स्वीकार करायचं आपल्याला, जसं आहे तसं. तशी गीता पण जशी आहे तशी. काही गोष्टी जशा त्या स्वीकार करायच्या, प्रत्येकाला उत्तर द्यायलाच पाहिजे असं नाही. काही गोष्टी श्रद्धेचा भाग असतो. आता भगवंत दाखवा, आता भगवंत कसे दाखवायचे? आता भगवंत आपल्याला, काही लोक आम्हाला विचारतात, तुम्हाला भगवंत दिसले आहे का? एकदा असंच प्रभुपादजी बसले होते आणि प्रभुपादजींना मग समोर सांगण्यात आलं, एकाने विचारलं, स्वामीजी, तो उभा राहिला व्यक्ती, तुम्ही भगवंतांना पाहिलं का? आणि प्रभुपाद आहे ना, विग्रहासमोर होते असे, आणि मध्ये हा व्यक्ती उभा राहून गेला.
तू पाहिलं का? हो, मी विग्रहाला पाहतोय. प्रभुपाद म्हटले, प्रभुपादाने उत्तर दिलं, मी विग्रहाला पाहतोय, मध्ये तू उभा आहे, तू खाली बस आणि भगवंत माझ्या समोर आहे. म्हणजे त्याने विचारलं, भगवंताला पाहतायत का? तुम्ही पाहिलं का? हो म्हणे, पाहिलं नाही, मी पाहत आहे भगवंतांना, माझ्या समोर भगवंत आहेत, फक्त मध्ये तू उभा आहे, तू खाली बसला तरी भगवंताला पाहू शकतो. असं उत्तर प्रभुपादाने दिलं. आणि एकदा तर एका बहादर असे कोणाकडे भेटतात, बहादर लोक असतात, भक्त लोक पण काही कमी नसतात. एकाने विचारलं, स्वामीजी तुम्ही लोकांना म्हणतायत हा फर्स्ट क्लास, हा सेकंड क्लास, हा थर्ड क्लास, म्हणा जसं पहिल्या वर्गाचा व्यक्ती, द्वितीय वर्गाचा, तृतीय वर्गाचा ना, असं प्रभात बऱ्याचदा उच्चारण करतात. जो ऐकून जो मनातलं ओळखतो तो फर्स्ट क्लास, ज्याला सांगावं लागतो तो सेकंड क्लास, ज्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागतो तो तृतीय श्रेणीचा. असा प्रकार प्रभात आहे ना, सांगत होते की हा चातुर्वर्ण आहे, 4 वर्णांचं आश्रमाचं वर्णन. मग त्याने विचारलं एकाने, स्वामीजी तुम्ही कोणत्या क्लासचे आहे, मग कोणत्या वर्गाचे आहे? प्रभात म्हटले, मी 7th क्लास, मी त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा आहे. असं प्रभात स्वतः नम्रता आहे, म्हणजे एवढी नम्रता आणि उत्तर प्रभात द्यायचे. प्रत्येकाला उत्तर तशा प्रकारे द्यायची काही आवश्यकता नसते. काहींचं उत्तर मिळत नाही, काहींचं उत्तर आपल्याला हळूहळू श्रवणाद्वारे कुठे ना कुठे आपल्याला प्राप्त जरूर होईल, ते आवश्यक आहे. म्हणून श्रवण हे सर्वात महत्वाचं आहे. कुठेही मिळालं आपल्याला, कसंही मिळालं तरी करणं गरजेचं आहे भक्तांकडून, परंपरेद्वारे. तर मग श्रवणासाठी मग आता पुन्हा पाहिलं आपण, ऐकणं मग समजून घ्यायचं आपण. तसं गोमूत्र, मग मूत्र हे त्याज्य आहे, पण गोमूत्र हे पवित्र आहे. विष्ठेला स्पर्श करणं योग्य नाही, पण गायीची विष्ठा जी आहे, शेण, ते पवित्र आहे. हे समजून आपल्याला घ्यायचं आहे. समजणं, ऐकणं साठी नंतर पुढची पायरी आहे समजणं. बघा पुन्हा तुम्हाला दाखवतो मी. तर ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या फार फार महत्वाच्या आहेत. ऐकणं, समजणं, आणि मग समजल्यानंतर पालन करणं आवश्यक आहे. काही बघा, जसं म्हणतात ना, मनुष्यानाम सहस्रेषु, तर हजारो लोकांपैकी फक्त काही लोक समजून घेतात, 1000 लोक ऐकतात, शेकडो लोक समजून घेतात, आणि त्यातले फक्त दशक लोकच फक्त त्याचं पालन करतात. आणि त्यातलं पालन केल्यानंतर सुद्धा एखादी व्यक्ती जो प्रेम, कृष्ण प्रेम, ते प्राप्त करायसाठी पात्र होतो. सर्वांना ते मिळत नाही. समजून घेतल्यानंतर काय वा, ज्याला समजलं तो व्यक्ती पालन करतो, त्याला सर्व कळतं. काही ना कसं कळतं पण वळत नाही. तर आपण तसं ते वळालं म्हणजे समजून घेतो डोक्यात, त्याला कळलं, मग त्याने पुढचं पालन करतो. हो, जप करणं आवश्यक आहे, 16 माळा, हळू प्रगती कशी करायची, मग हळू म्हणजे प्रगती हळूहळू पुढची पायरी बा जाणून घेणं. म्हणजे ऐकणं झालं, समजणं महत्वाचं आहे, की असंच का, तसं का, विचारणं, चौकशी करणं, पुन्हा समजून घेणं, गंभीरतेने ऐकणं, म्हणजे समजून घेणं. समजल्यानंतर मग पालन. पालन करणं म्हणजे जीवनामध्ये उतरवणं आहे. आता भगवंतावर आसक्त व्हायचं आहे. आसक्त व्हायचं म्हणजेच आपण मग याचा समजा जिथं भक्तांचा संघ असेल, किंवा मग श्रवणचे संधी आपल्याला उपलब्ध असेल, सेवेची संधी असेल, असं आसक्ती ठेवणं, ज्याला बऱ्याचदा आपण ऐकतो आसक्ती. हे आसक्ती आहे, ज्या नाही सक्ती आहे, म्हणजे निष्ठा स्तरावरती आहे. की आपल्याला आसक्ती भगवंताबद्दल लढा लागतो, त्याला आपण आपल्या भाषेमधून लढा नाही का, पुन्हा पुन्हा ऐकणं वगैरे, म्हणजे आसक्ती वाढते त्याबद्दल भगवंताचे. मग सारखं नाम जप करणं, कीर्तन करणं, भजन करणं, पूजन करणं, त्याला निष्ठा, एक प्रकारे निष्ठांतर आसक्ती. निष्ठेच्या पुढचा स्तर आहे आसक्ती. भगवंतात आसक्त होणं. मग आसक्त केव्हा होईल, जेव्हा जो आश्रय घेईल. आणि आश्रय केव्हा घेईल, जेव्हा मनातील शंका दूर होतील. आणि शंका केव्हा दूर होतील, तेव्हा शृणू तत्शृणू, म्हणजे ऐकणं, समजणं, पालन करणं. पालन करणं आवश्यक आहे. आणि पालन केल्याच्या पुढे काय, मग परिवर्तन. आपल्याला काहीतरी पालन करतोय, याचा अर्थ हा व्यक्ती पालन करतोय, शाळेत जातोय, त्याला काहीतरी ज्ञान प्राप्त होईल, पुढच्या वर्गात जाईल ना. 5वीतला मुलगा 6वीत जाईल, 6वीतला 7वीत जाईल, 8वीला 9वीत, 9वीतला 10वीत, अशा प्रकारे प्रगती काहीतरी परिवर्तन होईल, त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल. त्याचा ड्रेस समजा आता पाहिला आपण, एखादी 10वीचा मुलगा, 10वीचा ड्रेस वेगळा असतो ना, 11वीचा मुलगा 11वीचे कपडे घालून येईल. परिवर्तन, त्यात काहीतरी परिवर्तन दिसेल. जसं काहींच्या मिशा जातील, काहींचे जे मोठे हिप्पीसारखे केस आहे ते कमी करतील, काही जीन्स पॅन्ट वगैरे एकदम असं ते झॅकपॅक आहे ना, असे कपडे असतात काहीतरी जाजी कपडे, चटक मटक कपडे, ते जाईल. साधारण साधी राहणे, उच्च विचारसरणी, तशा प्रकारे
म्हणजे हळू परिवर्तन त्याच्यामध्ये दिसेल. बाह्य म्हणजे बघा याच्यामध्ये म्हणता येईल बाह्य बदल, किंवा मग तिलक लावणं, ते पण एक परिवर्तन आहे. किंवा मग मध्ये मध्ये त्याचे ना पोशाख समजा एकदम जीन्स पॅन्टच्या ऐवजी साडी, किंवा मग त्याच्यावरती धोती कुर्ता, सलवार कमीज, अशा प्रकारे आपले भारतीय पोशाख घालणं म्हणजे एक प्रकारे परिवर्तन आहे. आणि परिवर्तन हे बाह्य लगेच दिसतं आपल्याला. नाहीतर एकदम म्हणजे फार मोठ्या मोठ्या अशा गोष्टी, मोठ्या मोठ्या पार्ट्या, त्याच्यामध्ये रुची राहणार नाही त्याची भगवंताप्रती रुची, आसक्ती, रुचीचा भाग जो वरचा आहे त्याला म्हणता येईल एक प्रकारे परिवर्तन. त्याला बाह्य बदल आपोआप दिसत जातील. त्या संघ बदलेल. तो आता आपल्याला हॉटेलमध्ये दिसणार नाही. कुठे दिसेल? गोविंदामध्ये दिसेल. सवय त्याने बदलवली. बघा परिवर्तन त्याच्यामध्ये तिकडचं जाणं इकडचं जाणं. म्हणजे समजा आता नॉनव्हेज खाणं, बाहेरचा कांदा लसूण खाणं, त्यामध्ये परिवर्तन दिसेल. आता भक्तांच्या संघात राहील, बाहेरच्या लोकांसोबत राहायची इच्छा होणार नाही, मंदिराकडे जाऊ म्हणजे त्याचं मन मंदिरात राहील. त्यानंतर मंदिरात समजा कधी कधी आपल्या सेवेमुळे कामावरती राहील, घरात राहील, पण त्याचं मन तो भगवंताला अर्पण करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे परिवर्तन होईल. आणि परिवर्तनच्या पुढची पायरी जी आहे ती म्हणजे प्रगती. प्रगती म्हणजेच परिवर्तन झाल्यानंतर पुढचं आपोआप, त्याला म्हणता येईल स्पॉन्टेनियस, सांगायची गरज पडणार नाही. मंदिरात या, तिलक लावा, धोतीकुर्ता घाला, जप करा, दंडोत प्रणाम करा, असं सांगायची गरज पडणार नाही. त्याची प्रगती आपोआप त्याला जाणवेल. त्याचं प्रगती म्हणजे नेमकं काय? एखाद्या झाडाला फळं लागले, ती प्रगती दिसेल ना आपल्याला, जाणवेल. हळू त्याला तो प्रचारामध्ये रुची वाढेल त्याची. प्रभूजी मी पण सेवा करू का? सुरुवातीला नवीन नवीन भक्त कसं आहे ना, फक्त प्रसादच घेत राहील, खाणं चालू राहील. पण नंतर काय इच्छा होईल, मी पण वाढू लागू का, मी पण बनवू का, म्हणजे सेवेचा भावना. जसं एकदा प्रभुपादजी विदेशामध्ये जेव्हा नाही का, सुरुवातीला प्रभुपादांनी स्वतः हाताने बनवून, स्वतः विकत सामान वगैरे घेऊन, हाताने बनवून त्या भक्तांना वाढवून त्यांना खाऊ घालत होते प्रभुपादजी. आणि रोज एका भक्ता पाहिलं, मग एक भक्त असे रोज खायचे, पोटभर खायचे, खाता एवढं पोटभर खायचे की ते त्यांना उठता येत नव्हतं, तिथंच मग झोपायचे. आणि नंतर मग त्यांनी पाहिलं, झोपले, डुलकी लागली आणि पाहिलं की स्वामीजी बघा एकटं सर्व साफसफाई करतायत, एकटेच भांडे धुत आहेत, सर्व बनवत आहेत. मग ते आले तेव्हा एकदा लवकर आले दुसऱ्या दिवशी, म्हणे स्वामीजी मी आपल्याला मदत करू का? प्रभुपादजी म्हणे मी याचीच वाट पाहत होतो म्हणे. आणि मग तेव्हा ते आले, त्यांनी मदत करू लागले. मग त्यांनी तू पोळ्या कर, मी पोळ्या शेकतो, असं करून करून प्रभुपादांना शिकवल्यानंतर ते मोठे त्यांनी सर्व शिकले. भाजी बनवणं, पोळ्या बनवणं, सर्व काही. आणि ते रोज लवकर येऊन मदत करू लागलेत. मग ते होते परमपूज्य कीर्तनानंद स्वामी महाराज. त्यांनी मदत केली. सुरुवातीला त्यांनी फार सहयोग त्यांना दिला प्रभुपादांना. मग अशा प्रकारे एक भक्त आले, मग त्यांचे मित्र आले दुसरे, त्यांनी मदत करून मग लगेच दुसऱ्या भक्तांना खाऊ घालणं, अशा प्रकारे प्रगती त्यांच्या दिसू लागली. आणि प्रभुपाद मग अशा प्रकारे प्रभुपाद प्रवचन देऊ लागले प्रभुपादांना. मग हे तोपर्यंत स्वयंपाक बनत होते. मग सर्व काम सोपं झालं. असं एक एक करत करत प्रभुपादांना सहकार्य करत करत तेव्हा ही संस्था सुरू झाली. म्हणजे प्रगतीद्वारे. मग प्रगती जशी आपल्याला दिसली पाहिजे. मग आपण सुरुवातीला प्रभुजी मी चट्या टाकू का, मी समजा हे करू का, आपण स्वतःहून येणं. रुची मी त्याला निष्ठा, रुची, आसक्ती म्हणतो आपण. भाव, एक प्रकारे भाव उत्पन्न होण्यासारखंच आहे. मनातील भावना, कृष्ण भावना जागृत होणं, नामस्मरणामध्ये रुची होईल, जपामध्ये रुची येईल, असं स्वतःहून माणूस करत आहे. फक्त ऐकण्याला नाही, तर ऐकण्याच्या पुढची पायरी आहे ऐकणं, समजून घेणं, पालन करणं, परिवर्तन झाल्यानंतर म्हणजेच प्रगती. त्याची प्रगती पुस्तक म्हणतो ना आपण. मुलांची प्रगती दिसते का? दिसलं पाहिजे. ते झाडाचे फळं दिसले पाहिजे, आपली साधना दिसली पाहिजे, विजिबल साधना ज्याला म्हणतो आपण. नाही तर हा प्रभूजी जप करतोय का, हा दिसतच नाही, तो हरेकृष्ण भक्त आहे का, असं कधी कधी शंका लोकांच्या मनात येतं. बरं, लोकांना वाटलं पाहिजे. जसं उदाहरण बघा, थोडं व्यावहारिक सांगतोय. म्हणजे आपल्या घरामध्ये अहो तुमचं लग्न झालंय का, असं लोक विचारतील. अरे लग्न झालं म्हणजे एवढ्या वर्षापासून आहे, मुलं आम्हाला वगैरे, असं म्हणजे प्रश्नच आहे तो. म्हणजे दिसलं, समजलं पाहिजे, लोकांना दिसलं पाहिजे आपण भक्त आहे, कृष्ण भक्त आहे. टाकाला गेलं तर भांड लपवायचं नाही. आता कृष्ण भक्तीमध्ये आपण आहे तर मग लपवायची गरज काय? कंठीमाळा आहे तर काय करायची गरज नाही. कर नाही त्याला डर कशाला, हातच्या कंगणाला आरसा कशाला. हाताला कंगणाला आरशाची गरज नाही, दिसतंय हो समोर सगळं. तर आपण कृष्ण भक्त आहे, लोकांच्या मनात शंका नको, आपल्याला दिसलं पाहिजे आपण कृष्ण भक्त आहे म्हणून आहे.
घाबरायचं कशाला, कारण घाबरायची गरज नाही, मग तो भक्त बिंदास राहतो. हरिदास बिंदास, मायादास सदा उदास. तर अशा प्रकारे म्हणून भक्तीमध्ये तो व्यक्ती प्रगती जो करतो व्यक्ती तो घाबरत नाही. प्रगती पुस्तक ती प्रगती सर्वांना दिसते. जसं मुलाची प्रगती, हा पास झाला, पोरांना किती टक्के पडले, 80% पडले, हो प्रगती करतोय हा तुमचा मुलगा, 70 होते आता 80 पडलेले आहेत. तसं आपलं पण प्रगती होणं आवश्यक आहे. भक्तांनी म्हटलं पाहिजे, हो चांगलं हा तुम्ही, हा प्रचार कार्य करतात, प्रचाराला मदत करतात, सहकार्य करतात, डोक्यावरचं ओझ बनत नाही तर ओझ घेतात. ज्याला म्हणतो आपण एक शब्द आहेत, आता आठवला मला, बर्डन है ना, म्हणजे खांद्यावरती ओझ नाही बनायचं, ओझ घ्यायसाठी मदत करायची है ना. काय त्याला शब्द काहीतरी आहेत, शोल्डर, बर्डनिंग द शोल्डर किंवा म्हणजे खांद्यावर ओझ द्यायचं नाही तर ओझ शेअर करायचं, जेणेकरून आपल्याला खांद्यावरती ओझ हलकं होईल, ते आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण मग प्रगती दिसून येते. आणि प्रगतीच्या पुढचा जो सर्व उच्च स्तर आहे तो म्हणजे प्रेम, कृष्ण प्रेम. म्हणजे कृष्ण प्रेम म्हणजेच मनातल्या गोष्टी ओळखणं, की काय पाहिजेत, काय गोष्ट आवश्यक आहे, मग भगवंतांना काय सांगायचं आहे, भगवंतांच्या मनामध्ये काय आहेत ते आचार्य सांगतात. त्यालाच आपण म्हणतो, जे आपण भक्तिशास्त्री कोर्स वगैरे केले, भक्तांनाही माहिती आहे, भक्तिवेदांत परपोर्ट्स, भक्तिवेदांत तात्पर्य जे आहेत त्यामध्ये काय असतं, 2 लाईनीच्या मधलं काय आहेत ते समजणं म्हणजे प्रेम आहे. तसं समजा गुरूंच्या मनात काय आहे, गुरूंच्या अपेक्षा केवळ गुरूंकडनं अपेक्षा करायची नाही, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या, ते महत्वाचं आहे. त्याला म्हणता येईल प्रेम. आता गुरुकडनं अपेक्षा करायच्या, हा महाराजांनी आलं पाहिजे, बोललं पाहिजे, आम्हाला संघ, प्रत्येक महाराजांना जमत नाही. गुरु त्यांच्या व्यस्त आहे. हा, त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण आधीच जाणून घेणं, त्यांच्या प्रवचनाद्वारे, त्यांच्या संघाद्वारे, त्यांच्या भक्ताद्वारे त्या पूर्ण करायच्या आहेत. गुरुकडनं अपेक्षा करायच्या नाहीत, तर गुरूंच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, ते महत्वाचं आहे आपल्याला. तर मनातलं ओळखणं त्याला म्हणता येईल प्रथम दर्जाचा भक्त. की काय आता गुरुच्या मनात काय आणि भगवंताच्या मनात काय आहे, प्रभुपादांच्या मनात काय आहेत, त्या गोष्टी आपण त्यांना सहकार्य करायचं, त्यांच्यावर ओझ द्यायचं नाहीत, त्यांचं ओझ हलकं करायचं आहे, ते आपल्याला महत्व. त्याला म्हणता येईल प्रेम. पण केव्हा सुरू होईल, कान ओढले तर. कान खेचावे लागतात, नाही मध्ये मध्ये कान खेचत असतो, गरजेचं आहे, नाही तर कोण कान खेचणार, नाही तर आपले कान हवेमध्ये राहतील, मग आपण काही ऐकणार नाही. कारण 2 कान आपण ऐकणं, यासाठी ऐकण्याने हळूहळू परिवर्तन होणं आवश्यक आहे. आणि परिवर्तन म्हणून प्रगती, आणि सर्वात शेवटची पायरी म्हणजे कृष्ण प्रेम. त्याला आपण म्हणतो अधो श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, श्रद्धा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. ते समजून घेण्यासाठी आपण या पायऱ्या, छोट्या 6 पायऱ्या थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे. एखादी व्यक्ती ऐकतो, मंगल आरती करणं आवश्यक आहेत, किंवा कथा ऐकणं आवश्यक आहेत, भक्तांना संघ घेणं आवश्यक आहेत, प्रसाद घेणं आवश्यक आहेत. पण ते ऐकल्यानंतर काय केलं पाहिजे, त्याने हळूहळू प्रगत स्वतःहून बनवणं म्हणा, किंवा स्वतःहून प्रसाद घेणं, घरी पालन करणं आवश्यक आहे. पालन केल्यानंतर प्रगती जे होईल, मग प्रगती मग स्वतःहून बनवत जाईल, भगवंतांना नैवेद्य दाखवणं, आणि मग फक्त ते नैवेद्य दाखवून स्वतः खायचं तसं नाही, इतरांना वाढणं. आणि नंतर प्रेम म्हणजे मग इतरांना देण्यामध्ये सुख आहे, ते घेण्यामध्ये नाहीये, तो द्यायचा प्रयत्न करेल. मग प्रचार कार्य, विशेष करून प्रभूंची इच्छा काय होती, चैतन्य महाप्रभूची इच्छा काय आहे, पृथ्वी ते आचजत नगरादिग्राम सर्वत्र प्रचार होईब मोर नाम. सर्वत्र प्रचार झाला पाहिजे, आणि ती इच्छा मग प्रभुपादांनी प्रचार केला. प्रभुपादांनी काय केलं, मग सगळीकडे भ्रमण केलं. जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. मग प्रभुपादजी विदेशामध्ये गेले, त्यांनी ती इच्छा पूर्ण केली. ती इच्छा मग प्रभुपादांचे शिष्य जे आहेत त्यांनी काय केलं, गावोगावी किंवा आपल्या ठिकाणी जाऊन भक्तांना प्रचार कार्यामध्ये रत आहेत. त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग त्यांना हातभार लावण्याचा, समजा कशा ना कशा प्रकारे प्रचार आपण स्वतः पालन करणं. कमीत कमी बघा, मी काल सुद्धा एक वाक्य बोललो होतो की इतरांना, नवीन लोकांना प्रचार करणं हे चांगलं आहे, आणि मग भक्तांना प्रचार करणं हे उत्तम आहे, आणि स्वतःला प्रचार करणं हे सर्वोत्तम आहे. गुड प्रिचिंग है ना, प्रिचिंग टू अदर्स, न्यू पीपल, बेटर प्रिचिंग आवर डेव्होटीज, आणि बेस्ट प्रिचिंग इज प्रिचिंग टू वन सेल्फ. स्वतःला म्हणजे बेस्ट प्रचार आहे. म्हणून आपण स्वतःला प्रचार करणं, आधी स्वतः आचरणात आणणं, हळूहळू मग आचरण आणता प्रचार कार्य करणं, तशा प्रकारे करत करत आपण भक्त बनू. कारण शुद्धीकरण होत जातं आपलं हळूहळू. शुद्धीकरणाद्वारे
आपण शुद्ध होऊन नंतर भगवंताचं नाम, रुची, आसक्ती अशा प्रकारे करत करत कृष्ण प्रेम आपल्याला प्राप्त होईल. कारण काय, प्रेम आहे हे हृदय, हृदयंतस अभद्राणी, हृदयामध्ये अभद्र पण आहेत. आणि तेने ब्रह्म हृदय आदी कवये, ब्रह्माजीला ते ज्ञान पहिल्या श्लोकात दिलं पाहिलं आपण, तेने ब्रह्म हृदय आदी कवये, भगवंतांनी ब्रह्माजीला ते ज्ञान हृदयात दिलेलं आहे. मग तेच ज्ञान हृदयातून, एका हृदयातून दुसऱ्या हृदयात असं करत करत ते हृदयात ट्रान्सफर होतं ते ना, आणि मग हृदय परिवर्तन होतं. आपल्याला बाह्य परिवर्तन तर करायचंच आहे, पण ते करता करता अंतः परिवर्तन, आंतरिक शुद्ध भक्ती आपल्याला प्राप्त करायची आहे. कारण कृष्ण प्रेम हे मग हृदयातून जागृत होऊन मग हळूहळू आपण त्याचा बाह्य प्रकार दिसतो आपल्याला, ते प्रकट होतं. आणि कारण काय, सर्व गुण आपण शुद्ध भक्त आहोतच, पण ते झाकलं गेलं आहेत. मग त्याला चैतन्य महाप्रभूने आपल्याला स्पष्ट करून सांगितलं आहे, चेतो दर्पण मार्जनम म्हणून शिक्षाष्टकम. चित्ताचं मार्जन करणं आवश्यक आहे. पण ते मार्जन कसं होईल, मग कसं होईल? आपोआप असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं नाही. स्वतः प्रयत्न करणं आवश्यक आहे. स्वतः प्रयत्न करणं कशाचे, आपल्याला काय प्रयत्न करायचे आहेत? त्याला स्वतः म्हणजे ऐकणं, समजणं, पालन करणं, परिवर्तन करणं, प्रगती आणि प्रेम. आपण स्वतःला पाहू शकतो मी कुठल्या स्तरावरती आहे. तसं करत करत आपण मग हळूहळू प्रगती करतो, आपण समजून घेतो. आणि मग या गोष्टी कुठे होता? मग भक्तांच्या संघामध्ये. बघा पुन्हा 10वा अध्याय 9वा श्लोक तुम्ही वाचतो, त्यात दिलेलं आहे, मत चित्ता मत गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतच माम नित्यम तुष्यंतीच्या रमंतीच्या. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्यधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. आणि मग आपण काय केलं पाहिजे? भगवंताबद्दल सारखं चर्चा, कथा करणं आवश्यक आहे. मग आपण त्याला म्हणतो काउन्सिलिंग, मेंटरिंग, गाईड, अनुगत्य, उपदेशक, अशा प्रकार. कोणतरी आपल्याला वाली पाहिजे. वाली नसेल तर आपण मग त्या बालीसारखं ना त्यांना भटकत राहू. सुग्रीवाला तरी भगवंताने मार्गदर्शन केलं, पण त्या बालीला कोणी करत नव्हतं. तो सगळीकडे शक्ती एवढी त्याच्यामध्ये होती बालीकडे. वाली नसेल तर आपण बाली बनू. तर आपल्याला वाली म्हणजे कोणतरी व्यक्ती, आपल्याला अधिकारी व्यक्ती असणं आवश्यक आहे. त्या गोष्टी त्यालाच आपण काउन्सिलिंग वगैरे म्हणतो. मार्गदर्शन अशा प्रकारे समजून घेणं, की आपल्याला साधना चेक करणं, कोणी विचारणं, की आपण कोणाला रिपोर्टिंग करणं, कोणाला सांगणं, या गोष्टीसाठी महत्वाचं आहे. म्हणजे कोणासाठी ऐकलं पाहिजे आपण, नाही फक्त मी भगवंतांचं ऐकतो असं नको. हे चांगली गोष्ट आहे, भगवंतांचं ऐकणं चांगलं आहे, पण भगवंतापेक्षा भक्तांचं पण. कारण काय, भगवंत काय सांगतात? भगवंत काही बोलणार नाही आपल्याला, भगवंतांनी बोललेलं आहे गीता. आपण गीता आपल्या मनाने घेऊ आपण. पण जे वैष्णव आचार्य मध्ये जे गुरु, साधू, शास्त्र म्हणतो मध्ये जे आहेत, ते आपल्याला काय सांगतात? भगवंतांच्या मनात काय आहेत आणि 2 लाईन ओळीमध्ये काय आहेत ते आचार्य आणि सांगतात. म्हणून आपल्याला वरती कोणतरी आवश्यक व्यक्ती आहे आपल्याला घेऊन जाण्यासाठी. आपला संबंध हॉरिझॉन्टल म्हणजे समांतर रेषेमध्ये भक्तांशी असणं आवश्यक आहे, पण अधिकारी व्यक्ती वरती ओढण्यासाठी कोणतरी अधिकारी व्यक्ती पण असणं आवश्यक आहे. आपल्याला विचारणारं म्हणा, रागावणारं, बोलणारं, सांगणारं, त्याची पण आवश्यकता आहे. नाहीतर आपण आपल्याच मनाचे राजा झालो तर काय होईल? मग आपण धावतो बही मनोरथेन, मनाच्या रथावर. आणि म्हणून त्या मनासाठी आपल्याला नियंत्रण, कारण आपलं मन आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे. तर आपलं भगवंतांकडे, भक्तांकडे आपण दिलं तर आपलं ते सहज नियंत्रण होतं. या गोष्टी ऐकण्यावरती महत्वाच्या आहे. आणि ऐकण्यावरती बऱ्याच काही कथा पण आहेत, त्या आपण नंतर पाहूया, की ऐकल्यामुळे काय काय कसं अजून लाभ होतात. हा विषय 2-3 आठवडे चालेल. आणि ऐकण्यासाठी काय गरजेचं आहे तर आपण ऐकत राहायचं. मग श्रवण करणं आवश्यक आहे, पण श्रवणामध्ये पण काही फरक असतात. आपण कसं श्रवण केलं पाहिजे, कशा प्रकारे, कसं काय केलं पाहिजे, कोणाकडून केलं पाहिजे, त्याला पण काही पद्धती आहेत. त्या आपण नंतर पुढच्या वेळेस पाहूया. ते बारीक बारीक गोष्टी असतात. कारण सर्वजण देवाचं बोलतात, पण परंपरेमध्ये आहे का, आणि ते आपल्याला समजतं का, आणि कसं ऐकायचं? मग भगवंतांचं ऐकायचं का? भगवंतांनी सांगितलेलं आहे, पण लोक भगवंतांची वाणी, भगवतवाणी, गीता सांगणं आवश्यक आहे, पण गीतेचा मधला अर्थ, त्याचा उद्देश काय आहे ते आपल्याला समजते का नाही, ते चर्चा करण्यासाठी आपण मग प्रभुपादांनी स्वतः सांगितलं आहे की ते विषय शिकवले पाहिजेत. त्यातला गूढ अर्थ, गहन अर्थ
जसं या श्लोकामध्ये पाहिलं आपण. मय्यासक्त, भगवंतावर आसक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? मद युंजन मद आश्रय, योग जोडून घ्यावा लागेल, आश्रय घ्यावा लागेल आपल्याला. मग आश्रय कसा घ्यायचा आपण? असंशयम समग्रम वा. मग ते संशय मनातला गेला पाहिजे. संशय कसा जाईल मग? यथा ज्ञास्यसी, जसं आहे तसं आपण ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे, जाणून घेणं आवश्यक आहे. त्याद्वारे आपण मग जाणून जर घेतलं तर मग संशय दूर होईल. संशय दूर झाला की मग आपण युंजन, योग, या ठिकाणी योग म्हणजेच जोडून घेणं. भक्तांशी भेटत राहू, आपण सत्संगाला जात राहू कशा ना कशा प्रकारे, कुठे ना कुठे. म्हणून आश्रय कशा ना कशा घेऊ, आणि आश्रय घेतल्यानंतर मग आपण म्हणजे अनाथ नाही, आपण सनाथ आहोत. भगवंत कोण आहेत हे समजेल हळूहळू. नाही तर लोकांना कसं मग चालूच आहे, हे भगवंत ते भगवंत, सगळे भगवंतच आहेत, तर मग कोणाची पूजा करायची? जसं मला एका भक्ताने विचारलं होतं काही दिवसापूर्वीच, आमच्या घरामध्ये हे पण देव आहे, ते पण देव आहे, भरपूर देव आहेत ना आमच्या काय देवघरामध्ये. त्यांना म्हटलं 33 करोड देवता पण आहेत, 33 प्रकारचे देवता पण आहेत. तेवढे जर तुम्ही घरात ठेवले तर तुम्ही कुठे राहणार मग? अजून काही देव ठेवू का मी? म्हटलं अजून काही ठेवायची गरज नाही, जे आहे ते पुरेसे आहे. त्यांना थोडं समजावून सांगितलं, नाही कृष्ण भगवंत गीतेमध्ये सांगितलं आहे, विष्णू भगवंत आहे, ते पुरेसं आहे. बाकीचे पण असेल त्यांना सन्मान करा, आधी पण नाम जप करा, सर्व नामस्मरण करा म्हटलं आधी. हळू तुम्हाला ते प्रकाश येईल, सर्व समजेल, आणि नंतर मग प्रगती तुमची होईल. म्हणून ते ऐकणं आधी, मग त्याने ऐकलं, मग नामजप सुरू केला, मग हळू अशा प्रकारे व्यक्ती प्रगती करत जातो. नंतर मग त्याला प्रेमाने मग समजून सांगितलं, त्याला समजलं, मग तो भगवान कृष्णाची भक्ती करतो, आणि मग शुद्ध भक्ती, आणि शुद्ध भक्तीनंतर मग कृष्ण प्रेम ते प्राप्त होतं. कृष्ण प्रेम असंच उपलब्ध नाही कुठेही, काही केव्हाही कोणालाही. त्यासाठी फार मोठं कष्ट करायला लागतात, आणि कष्ट केल्याशिवाय ते मिळत नाही. तपस्या आहे. त्यासाठी आपल्याला नम्रता, सहनशीलता या गोष्टी आवश्यक आहेत. जसं आपण म्हणतो शुद्ध भक्ताचे लक्षण आहेत, तेव्हा कुठे कृष्ण प्रेम प्राप्त होतं. हळूहळू आपण या प्रगती करतो, पण सुरुवात होते ऐकण्यापासून. म्हणून असं म्हटलंय, श्रद्धा शब्दे विश्वास कैले सुदृढ निश्चय, श्रवणाधी शुद्ध चित्त करय उदय. म्हणजे आपण जेव्हा शब्दावरती ऐकतो, आपण शब्द जेव्हा कानात आपल्या जातात श्रद्धेने, है ना, शब्द विश्वास केला, सुदृढ निश्चय, आणि जेव्हा निश्चय आपण आतून ठरवतो, नाही मला अजून ऐकायचंय, अजून जाणून घ्यायचंय, आणि श्रवण आधी शुद्ध चित्त, आणि अशा श्रवणामुळे होतं काय, मग आपलं चित्त शुद्ध होतं, आणि शुद्ध झाल्यानंतर मग ते उदय, मग ते हळूहळू बाहेर यायला लागतं. आपल्या मुखाद्वारे, आपल्या वागण्याद्वारे, बाह्य असं आपण कीर्तनात नाचतो, डोलतो, आणि लोक आपल्याला म्हणतात हरे कृष्णावाले पागल झालेत, है ना, लोकांना वेडे म्हणतात, आणि लोकांनी म्हटलं पाहिजे, ते आवश्यक आहे, लोकांना समजलं पाहिजे, ती गोष्ट गरजेची आहे. म्हणून घाबरायची आवश्यकता नाही. आपण नाम जप केला पाहिजे, आपली साधना पण दिसली पाहिजे. मग ते शब्द, आणि शब्द हे महत्वाचे, कानामध्ये शब्द गेले पाहिजेत, कारण कानातून जेव्हा शब्द जातात, शब्द हे दिव्य आहेत, ज्याला आपण म्हणतो वेदांत सूत्रामध्ये एक वाक्य आहेत, अनावृत्ती शब्दात. आवृत्ती नाही, अनआवृत्ती, म्हणजे 84 लाख जन्माचा फेरा तो थांबतो. कशामुळे? शब्दामुळे. शब्द कोणते आहेत? भगवंतांचे शब्द आहेत, किंवा हरे कृष्ण महामंत्र शब्द आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असे जेव्हा शब्द आपण ऐकतो, त्याने आपली आवृत्ती जी आहे, ही आपली किती आवृत्ती आहे? 84 लाखावी आवृत्ती आहे. ती आवृत्ती आपली थांबते, पुन्हा आवृत्ती राहत नाही. म्हणजे दिव्य शब्द जेव्हा कानात जातात आपल्या, म्हणून पहा, अर्जुनाला भगवंताने सांगितले, भागवत पण श्रवणच आहे, इतर पुराण उपनिषद हे श्रवणच आहेत, आणि भक्त जुन्या काळामध्ये जुन्या काळात लोक आश्रय घ्यायचे, गुरुच्या आश्रममध्ये जाऊन श्रवण करायचे. पण आजकाल आपल्या आश्रम म्हणजे आपलं काय आहे, मोबाईल, आपलं झूमवरती जसं जमेल तशा प्रकारे आपण ऐकणं आवश्यक आहे. ते ऐकलं म्हणजेच पालन व्यक्ती करत असतो. आणि बघा, आपण स्वतः या गोष्टी आपल्याला पाहिलं पाहिजे, आपण मध्ये मध्ये चेक केलं पाहिजे. तसं आपलं पोट भरलं का नाही हे इतरांना सांगायची गरज नाही, हे आपल्याला समजायला पाहिजे. हा पोट भरला, समोरच्या व्यक्तीने सांगायची गरज नाही. तशा प्रकारे भक्ती सुद्धा आपल्याला हळूहळू, आपण किती पाण्यामध्ये आहोत हे समोरचं सांगणार नाही, आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे. त्यामुळे हळूहळू प्रगती केली पाहिजे, की हा आपण आता ऐकतोय का, पालन करतोय का, आपल्यात परिवर्तन तर काही होत नाहीये, जसं तसंच आहे. 10 वर्ष झाले, 5 वर्ष झालेत, मग काय तरी चुकतंय का? जसं पहा, उदाहरणार्थ पुन्हा आठवलं,
एखाद्या डॉक्टरांनी आपल्याला समजा पाहिलं, आपण आजारी असल्यावर चेक केलं, डॉक्टर काय म्हणतो, या गोळ्या घ्या आणि हे पथ्य पालन करा. मग आपण भारतामध्ये बऱ्याचदा लोकांना सवय आहे, अर्ध्या गोळ्या आणतो आपण. पूर्ण गोळ्या आणतो का आपण? नाही. अर्ध्या गोळ्यावरती आपण बरं होतो आणि अर्ध्या गोळ्यावर बरं झालं तर पण तो अर्धा आजार बरा होतो आणि नंतर आजार कधी ना कधी पुन्हा उद्भवतो. तसं आपण मग अर्ध ट्रीटमेंट आहे ना, ज्याला म्हणतात अर्ध कुक्कुट ज्ञान, तसं नको. हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की पूर्ण ज्ञान हळूहळू घ्यायचं आपण, पूर्ण गोळ्या, पूर्ण डोस, पूर्ण ट्रीटमेंट वगैरे. म्हणून काही लोक काय करतात, गोळ्या घेणं पूर्ण घ्या आणि पथ्य पण पालन करा. आता पुन्हा डॉक्टरकडे गेला पुढच्या हप्त्यामध्ये, डॉक्टर साहेब अहो माझा ताप गेला नाही, खोकला गेला नाही, काय झालं? गोळ्या तर घेतोय पण पथ्य पालन करताय का? पथ्य म्हणजे काय? आता थोडंसं कधी कधी मी भजे खातो तेलकट. तेलकट खायचं नाही सांगितलं होतं. अहो नाही नाही, आता हे जरा संक्रांती आलेली आहे, काय नवीन वर्ष होतं, याचा वाढदिवस, त्याचा वाढदिवस, कसं बरं होईल? पथ्याचं पालन करणं आवश्यक आहे. म्हणून पथ्य पण पालन करणं आवश्यक आहे आणि औषधी घेणं पण आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी पाहिजे, अर्धवट नको. मग आपण बऱ्याचदा काय करतो, मी ऐकतोय हो श्रवण, मी दिवसातनं 4-4 तास ऐकतोय, पण पालन किती करतोय? नाही होत. सेवा काय करतोय आपण? नाही होत. सुधारणा होते का? नाही होत. मग आपल्याला हळूहळू ते समजून घ्यायचं, पाहून स्वतःला चेक करायचं आपण हळूहळू. मग म्हणून डायरी आपण मागे सांगितलं होतं, डायरी लिहिण्यासाठी DRPM काय केलं आहे, त्याचा परिणाम काय, त्यातलं तत्व काय आणि त्यातनं सुधार काय करायचा आहे, असं हळूहळू आपल्याला जर स्वतः समजणं आवश्यक आहे. समजा आता आपण कोणाजवळ असलो, सत्संगात जात असलो, काउन्सलर असले, आपल्याला कोणी वाली असलं तर ते आपल्याला सांगतील. पण बऱ्याचदा सगळेच भक्त आपल्याला एवढा वेळ देऊ शकत नाही. आपण स्वतःला समजून घेणं आवश्यक आहे. आपणची तारी, आपणची मारी, आपणची उद्धारी आपणाला. कारण बऱ्याचदा आजकाल एवढं सर्वांना मार्गदर्शन मिळत नाही, स्वतः आपण पाहून घेणं आवश्यक असतं. म्हणून या गोष्टी मध्ये पाहायच्या, आपण चेक करत राहायचं. आपण तसा आरसा आहे ना का, आरशामध्ये पाहतो आपण, चेहऱ्यावर काही लागलंय का? नाही, ओके ठीक आहे. तसं आपण आपल्या मनात सुद्धा, हृदयात सुद्धा ढुंकून पाहायचं आपण, काय चालू आहे. थोडंसं चिंतन मनन ज्याला म्हणतो आपण, थोडंसं पाहून ते श्रवणाद्वारे आपल्याला हळूहळू प्राप्त होतं. जसं आपण बाह्य श्रवण तर करतो आहेत, आणि आपल्या परमात्म्याचा आवाज पण आपण ऐकला पाहिजे. बरं परमात्मा सांगतो असं करू नको, असं जास्त बडबड करायची नाही, जास्त हे करायचं नाही, तिकडे जायचं नाही. मग परमात्मा आपण तरी ऐकत नाही, म्हणून परमात्म्याचा आवाज पण थोडासा ऐकला पाहिजे. त्यासाठी आपला आवाज कमी केला पाहिजे, तेव्हा परमात्म्याचा आवाज ऐकू येईल. एक वाक्य मला आठवलं आता, आम्हाला तेव्हा एका सिनियर भक्ताने सांगितलं होतं, जब मन का शोर कम हो जाएगा तो कृष्णा की धुन सुनाई देगी. पण सर्वांना असा अर्थ, याचा अर्थ असा नाही आपण भावनेमध्ये भावात राहायचं नाही. आपल्याला हळूहळू गेलं पाहिजे. आपण एकदम डायरेक्ट मला कृष्ण प्रेमच प्राप्त झालेलं आहे, मग तो सहजिया भाव होतो, तो पण योग्य नाहीये. ते आपण स्वीकार करत नाही, ते आपल्या परंपरेमध्ये त्याला अनुमतीच नाही. तर हळूहळू म्हणजे आपल्याला दिसलं पाहिजे, जाणवलं पाहिजे आपल्याला. ते स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आहे. समोरच्यालाही समजलं पाहिजे आपण कोणत्या स्तरावर आहोत. शुद्ध भक्त आपण झालो का नाही, तर आपण शुद्ध भक्त व्हायला वेळ लागतो, लगेच गोष्टी होत नाही. त्याला आपण ते गुण प्रकट होत राहते. जसं सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाश दिसतोय, जाणवते, त्याचा अर्थ सूर्य उगवलेला आहे. म्हणजे सूर्य असं, आपण आता आज अंधार याचा अर्थ काय, सूर्य नाहीये. ते लक्षणाद्वारे दिसतो आपल्याला, ते लक्षण आहे. तो नंतर एखादी श्लोक घेऊ आपण, चित्तप्रज्ञाचं का भाषा, तो चालतो कसा, बोलतो कसा, त्याची भक्ती काय, हे आपल्याला कळतं लगेच, बोलण्या चालण्यावरून, हलण्यावरून, डुलण्यावरून. तसं आपल्याला समजून घ्यायचं की हे मग श्रवणाद्वारे, श्रवणाने काय होईल, आधी हृदय शुद्धीकरण होईल आणि चेतो दर्पण मार्जनम, त्या चित्ताला आपण पाहूया त्या दर्पण मध्ये. आणि मग श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम. नंतर मग हळू त्याला आनंदांबुधी वर्धनम, एक एक पायरी त्याची उघडते, एक कडी उघडते, एक कवडी अशी जाणवतं. मग आनंद प्राप्त होईल, मग लक्षण, मग सेवाभाव, प्रभाव, आणि मग कृष्ण प्रेम, असं करत करत ते पायरी मग शुद्ध प्रेम, शुद्ध भक्ती आपल्याला प्राप्त होते. पण सुरुवात कुठून होते? श्रवणादी शुद्ध चित्त करया उदय. आपण श्रवण करत राहू, त्याचा परिणाम योग्य होईलच. मी पुन्हा सांगतो, पुन्हा रिपीट करतो आहे, ऐकणं, समजणं, पालन करणं, परिवर्तन, प्रगती आणि शेवटी प्रेम. आणि कृष्ण प्रेम लगेच मिळत नाही. जसं दूध आपण तापवलं लगेच त्याचा पेढा होत नाही,
त्याला वेळ लागतो, तापवावं लागतं उष्णतेद्वारे. हळूहळू करत करत त्याचा मग पेढा खवा तयार होतो. खव्याचा पेढा, मग त्याची मधुरता तयार होते. तसं आपली सुद्धा मधुरता तयार होईल. सर्वांना मधुर वाटलं पाहिजे. नाही तर फक्त बऱ्याचदा होतं एका भक्ताला मधुर वाटते, बाकीच्यांना कडू लागतं. याचा अर्थ काय? तसं नको. आपल्याला हळूहळू समजून घ्यायचं की आपण याचा अर्थ आपल्याला सुधारणा करायच्या आहेत. त्या हळूहळू होईल, एकदम होत नाही. तर या पायऱ्या आपण पाहिल्या आजच्या दिवस, फक्त एवढं पुरेसं आहे. पुढच्याच आपण पाहूया श्रवण कसं करायचं भक्तांमध्ये. त्याला पण काही उदाहरणं आहेत. मग ते कावळ्याप्रमाणे करायचं का पोपटाप्रमाणे करायचं का ते कसं करायचं ते आपण उदाहरणं पाहूया. काही व्यावहारिक उदाहरणं आहेत ते पुढच्या वेळेस. थोडंसं आपल्याकडे इथं 5 मिनिट आहेत, प्रश्नोत्तर घेऊ किंवा आपण पुन्हा काही उजळणी वगैरे तर गोष्टी घेऊ शकतो. पुन्हा सांगितलं सर्वांना आपण श्रवण म्हणजे हा श्रवणाचा एक भाग आहे की श्रवण आपण करत राहा, त्यातनं सार आपल्याला हळूहळू समजेल आणि त्याचं परिवर्तन पालन आपल्याला होतं. समजून घ्या. समजलं असेल तर नोट करा, पुन्हा विचारा, पुन्हा पुन्हा विचारलं तरी चालेल की असं का तसं का. आणि यासाठीच मग प्रभुपादांनी ज्ञानावरती भर दिलेला आहे. त्यासाठीच भक्तिशास्त्री कोर्सेस आहेत, इतर काही गोष्टी आहेत, गीता पठण आहेत, एवढे क्लासेस, दररोज क्लासेस. सकाळी भागवतम क्लास, संध्याकाळी गीता क्लास का असतात? दररोज श्रवण करणं आवश्यक आहे. नाही मिळालं तर मग प्रभुपादांचे ग्रंथ तरी वाचणं. हे ग्रंथ वाचन म्हणजेच प्रभुपादांचं श्रवण आहे. मनातल्या शंका दूर होतात. जसं भोजन रोज आवश्यक आहे, भजन रोज आवश्यक आहे, तसं श्रवण सुद्धा आवश्यक आहे. आणि तेवढं जरी नाही जमलं आपल्याला तर हरे कृष्ण मंत्र ऐकला तरी आपण चांगल्या प्रकारे आपल्या मनातील शंका दूर होतील. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्या मंत्रात एवढी शक्ती आहे की ते जरी आपण चांगल्या प्रकारे ऐकलं तर आपल्याला ते बरोबर आपल्याला उत्तर कुठे ना कुठे मिळत जाईल. अ विल फाइंड अ वे. बघा, आपण जर चांगल्या प्रकारे मंत्र ऐकला तर भगवंत आपल्याला कुठे ना कुठे उत्तर देतील. याचं उदाहरण मागच्या चर्चा केली आपण. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की आपण एखाद्या कर्मी व्यक्तीपासून पण शिकू शकतो की आपण कशी प्रगती करायची. समजा एखादी व्यक्ती ना, जसं पहाटे उठणं काही मोठी गोष्ट नाही. काय मी दररोज सकाळी उठतो, अरे उठून काय करतो आपण? तसं एखादी पेपरवाला पण उठतो सकाळी 3:30ला. एखादी दूधवाला पण उठतो. हरे कृष्ण भक्त पण उठतो, पण उठून करतो काय आपण? मंगल आरती करतो, नाम जप करतो का काय करतो हे महत्वाचं आहे. तपस्या मोठं नाही. तपस्या कसा, एखाद्याला ट्रेनमध्ये कोणीच प्रवास करतोय, जेवणच नाही मिळालं, झाला उपवास. तसं नाही, पण स्वतःहून भगवंतांसाठी करणं म्हणजे हे महत्वाचं आहे. त्याला म्हणता येईल त्याचं फळ प्राप्त होतं. म्हणून तपस्या या गोष्टी महत्वाच्या नाही. कृष्ण भावना, मनात कुठल्या भावना आहे ते आपल्यालाच माहिती आहे आणि भगवंतांना माहिती असतं. आपण हळूहळू त्या प्रकारे हळूहळू प्रगती करत असतो. म्हणजे श्रवण करत राहा, आपण श्रवण करत राहू. आणि मग कसं करायचं, काय करायचं, कुणाकडून करायचं, केव्हा करायचं ते आपण पुढच्या वेळेस पाहूया. आणि संघाचा हा लाभ आहे. संघामध्ये आपण तीच चर्चा करतो. मत चित्ता मत गत प्राण बोधयंत परस्परम. आणि भगवंताबद्दल चर्चा करायची. चांभार चौकशा नको, निंदा पण नको. कोणी निंदा कोणी वंदा, हरिनाम जपणे हाच आमचा धंदा, नाहीतर फाशीचा फंदा. तर आपण वन काही लक्ष द्यायचं नाही. आपलं करत राहा. कुठे काय चालू राहील, कुठे काय सुरू राहील, सुरू झाले. जगामध्ये द्वंद्व आहे, चांगलं पण आहे, वाईट पण आहे, दिवस पण आहे, रात्र आहे, सुख आहे, दुःख आहे. हे चालू राहील, हे थांबणार नाही. पण आपण सुद्धा थांबायचं नाही, पुढे पुढे चालत राहायचं. तर ठीक आहे, 3-4 मिनिट आहेत. आपण कोणी प्रश्न वगैरे विचारू शकतात, आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण आज श्लोक घेतला 7वा अध्याय, पहिला श्लोक वाचा, ते तात्पर्य वगैरे वाचा. आता 2-3 प्रश्न आहेत. सेवा प्रिया ललिता माताजी, बोला माताजी. अनम्यूट करून प्रश्न विचारा. यस. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. माझा आवाज येतोय का? येतोय आवाज. माझा प्रश्न होता की भक्तिशास्त्री आणि भक्ती वैभव मध्ये काय फरक आहे दोन कोर्स मध्ये? अरे वा. आणि भक्ती वैभव कोर्स भक्तिशास्त्रीच्या अगोदर करू शकतो का आपण? तर बघा, भक्तिशास्त्री हा कोर्स, याच्यामध्ये 4 पुस्तकं असतात. भगवद्गीता, ईशोपनिषद, उपदेशामृत, भक्तिरसामृत सिंधू. हे 4 पुस्तकं म्हणजे भक्तिशास्त्री. तो आधी असतो. त्याच्यानंतर भक्ती वैभव, ज्याच्यामध्ये पहिले 6 स्कंदाचा अभ्यास केला जातो. भक्ती भागवतम
अच्छा. चालेल. आधी या भक्तिशास्त्री करा आपण किंवा मग भक्तिशास्त्री जाणून घ्यायचा प्रयत्न करा. चालेल. धन्यवाद. ओके. तुम्ही ओके. ऑनलाईन मराठी चालू करणार होते ना भक्तिशास्त्री हो, कोर्स? भक्तिशास्त्री ऑनलाईन कोर्स हा गौर पौर्णिमेच्या आधी सुरू होईल आणि भक्ती वैभव हा गौर पौर्णिमेनंतर सुरू होईल रूपानुगा विद्यापीठद्वारे. त्याची माहिती तुम्हाला येऊन जाईल. चालेल, ठीक आहे. चालेल. ओके. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. आता कोणी विचारलं होतं? हा, ठीक आहे. शंकर प्रभूच आहे का? राघवप्रसाद प्रभू काही प्रश्न आहे का? परळी त्यांचा प्रश्न होता आधी. हा, विचारा. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. बोला. तर माझा एक प्रश्न आता जर ज्यांची दीक्षा झालेली आहे, हा, हरे बोल, हो बोला. जे बाहेर गावी असतात, हा फॅमिली सोडून बाहेर गावी असतात, मग त्यांना जेवणासाठी जर कांदा लसूण जर वर्जित करायचं नाही ना, मग त्याच्यासाठी काय पर्याय? आता बाहेर गावी असतात, आता कांदा दीक्षा झाली म्हणजे कांदा लसूण नाही ना, संपलं. हा गळ्यामध्ये पट्टा आला ना प्रभूजी, कंटिन्यू आली म्हणजेच कांदा लसूण नकोच. आपण काही व्यवस्था करायची ना, किंवा स्वतःच्या हाताने शिकायचं जे सुरुवात बाहेर केली गावी ना. त्यांच्यासाठी, काय? बाहेर गावी आहेत त्यांच्यासाठी म्हणलं. हो नाही, बाहेर गावी समजा आपण कसं ना, काही शक्यतो आपण मनामध्ये तीव्र इच्छा ठेवायची, तेव्हा भगवंत काहीतरी भक्ताला पाठवतात, कुठेतरी ओळख वगैरे आपली करून देतात, काही व्यवस्था करतात. नाही तर स्वतः हाताने बनवायचं, किंवा मग एखाद्याला सांगून एखाद्या मेसवरती की मला बिना कांदा लसूणचं बनवून द्या, किंवा मग जैन थाली सुरुवातीला काही घेऊ शकतो, जैन फूड थोडं काही काळापुरता इमर्जन्सी असेल तर म्हणतोय मी. आणि असे बरेच भक्त आहेत, त्यांनी दही भात वरण भातावर दिवस काढले, महिने काढलेत, नंतर ते व्यवस्था भगवंत, जसं आपली तपस्या पाहून भगवंत आपल्याला मार्ग देतात आणि कोणाला तरी पाठवतात. उदाहरणं भरपूर आहेत. दीक्षा झाली मग तुम्ही परत जुळलाय आपण, आणि मग भगवंताची काळजी असते, भगवंत काही ना काही व्यवस्था करतात, आपली तपस्या पाहतात. चालतंय प्रभू, धन्यवाद. हरे कृष्ण. नक्की व्यवस्था होईल. तुम्ही फक्त सांगा कुठल्या भागात आहे, आम्ही फोन करू, इकडे व्यवस्था करून देऊ. मला मेसेज करा. चालतंय प्रभू. व्हॉट्सअप करा तुम्ही. काहीतरी भक्त आहेत आता. प्रभुपादांच्या कृपेने पूर्ण इंडियामध्ये, भारतामध्ये, विदेशात कुठेही आपले भक्त भेटतीलच, है ना, त्याची गॅरंटी आहे. कुठे कुठे भेटतात भक्त आहेत, आता सगळीकडे जवळपास असतात, व्यवस्था आहे ती. पुढे दुर्लभ असेल एखाद्या वेळेस. हा चला, शंकर प्रभूजी बोला. येस, आवाज येत नाही. आवाज नाही येत प्रभूजी. हा, नाही आवाज येत नाही प्रभूजी. काहीतरी म्यूट झालं वाटतं. नाही आवाज नाही. थांबा एक मिनिट, पुन्हा अनम्यूट करतो. येस, बोला. तरी आवाज येत नाहीये. ठीक आहे, काहीतरी असेल, आता काय कल्पना नाही. किंवा व्हॉट्सअप करा किंवा चॅट बॉक्समध्ये चालेल ना. आवाज येत नाही तुमचा. ठीक आहे, कोणाचा काही प्रश्न अजून असेल तर विचारा. किंवा जास्त श्रवण झालं का कोणाचं, तसं नाही ना, ते पण प्रश्न विचारा की जास्त श्रवण झालेलं आहे आमचं. हे आपलं श्रवण सुरुवात आहे. पुढे आपण पुढच्या हप्त्यामध्ये पण आपण घेऊ, त्यामध्ये कशा प्रकारे कोणापासून करायचं ते आपण पाहूया.